मला वाटतं त्यावेळेला विरोध करणारे कोराड्यांना सगळ्यात पहिले आम्ही दोघं परंतु वास्तवाची विचारसरणी की आपल्या पद्धतीने कायदे करायला सांगतो काही सत्यता आहे. तर मी विचारांचा विषय आपल्या वैचारिक लेवलला, कारण आपली जी जडणघडण जडणघडण आपण हिंदुत्ववादी विचाराने आपण जडणघडण झाली. परंतु मला वाटतं दादाचा माझा म्हणजे विषयच झाला होता त्या काळामध्ये. ज्यावेळेला सत्ता गेल्यानंतर आपण सगळे एकत्र राहू, परंतु मला काही कळालं नाही आणि थोडंसं मला वाटतं माझ्याकडनं म्हणा किंवा दादाकडनं कोणाकडे तरी काहीतरी चूक झाली असावी असं मला वाटतं. आणि त्यानंतर मी भाऊबरोबर सोबत गेलो त्यावेळेला आणि एक दृष्टिकोन आणि ती सुद्धा एक विचारांचीच उंची होती किंवा आपले विचार एक वेगळ्या पद्धतीचे. आणि दादाला मला वाटतं ते कदाचित थोडं उशिरा कळालं की आपण तिथं मिक्स होऊ शकत नाही, त्या विचारात आपण वाढू शकत नाही, घडू शकत नाही. आणि म्हणून पुन्हा आज जरी आमचे तिघांचे पक्ष वेगळे असले तरी प्रेम तेवढंच आहे आणि विचार हा हिंदुत्वाचाच आहे. आणि आजही सांगतो की भविष्यात कदाचित मी कमी दिसत असेल नारायणगावच्या राजकारणात भया, पण लक्षात घ्या की ह्या जोडीच्या मागे आशिष माळकर कायम गंभीर ह्या विचारासाठी नक्कीच सोबत राहील. या ठिकाणी भांडाचा एक काही विचार हा वेगळा होता. आज तो देखील राष्ट्रवादी प्रेम करणारा कार्यकर्ता, पण मला माहीत नाही की संतोष दादाच्या भाऊभाऊच्या संगीत आल्यानंतर त्याची विचाराची मला वाटतं ट्रॅक बदलून गेला आणि आजही तो या विचारचा झाला. मनापासून संतोष दादाचा वाढदिवस आहे. मी नेहमी सांगतो की संतोष दादा एक असं व्यक्तिमत्व होतं नारायणगावातलं की निष्काम काम करणारा माणूस. म्हणजे मी नेहमी सांगतो त्याच्या आयुष्यातल्या जर 365 दिवस असेल, 24 तास असेल दादा, 24 तासामध्ये 16 तास काम करणारा हा माणूस आणि त्याच्यापैकी 14 तास हा लोकांसाठी काम करतो. म्हणजे ज्याला शेतीत जायचं असेल तर फक्त डोकाला शेतीमध्ये जायची, पण दिवसभर मुलांमध्ये ग्रामपंचायत कोणाचा रहिवासी टाकला पाहिजे ग्रामपंचायत, कोणाचा उत्पन्नाचा टाकला पाहिजे, 7-12 मिळवण्या काय अडचणी त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये कामगारा. म्हणून मी नेहमी संतोष दादाचं ठीक आहे, कदाचित कधी वैचारिक मतभेद होत असतील लक्षात घ्या, परंतु वैचारिक मतभेद कदाचित होत असतील, परंतु वैचारिक गोष्टी कायम आजही त्याच पातळीवर टिकून आहेत आणि त्याच्या कामाचे मनापासून कायम सांगतो. संतोष वाद्य म्हणजे वाढदिवस माहीत नाही, पण माझ्यापेक्षा तो काहीतरी वर्षांनी मोठा आहे. त्याच्या 100व्या वाढदिवसाला उपस्थित राहायचं भाग्य आम्हाला मिळवलं आणि आई भक्तवाला एवढी प्रार्थना करतो पुढच्या वर्षी यात्रेमध्ये आमचा दादा पूर्णपणे व्यवस्थित चालणार. आता वेळ घालू नका, तुम्ही ऑपरेशनची तारीख आली नक्की दादा आम्हाला